हॅलो. सर्वांना येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम. आपण प्रार्थनेत जाऊ आणि आजचा विषय आहे की परमेश्वर कोण आहे हे बघू आपण. प्रभू, मी तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती, तुझी आराधना करतो बाप्पा. आजचा दिवस तू आमच्या जीवनात जोडलास, ही तुझी दया, ही तुझी करुणा तू आमच्यावर केलीस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. ह्या जिवंताच्या भूमीवर तू आम्हाला जिवंत ठेवलंस आणि बाप्पा या जीवनात तू आम्हाला चालवत आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो बाप्पा. बाप्पा, तू आमच्या प्रत्येकाचा अंतःकरण तयार कर आणि तुझं वचन समजण्यासाठी बाप्पा तू आम्हाला सहाय्य आणि मदत कर प्रभूजी. प्रत्येक भटकवणारे विचार आम्ही नासरत येशूच्या नावात खंडित करतो आणि तुझी योजना, तुझी इच्छा आमच्याद्वारे पूर्ण व्हावी अशी प्रार्थना करतो बाप्पा. धन्यवाद देतो बाप्पा. माझ्या कंठाला, माझ्या विचाराला तू स्पर्श कर आणि तुझी योजना, तुझी इच्छा जी आहे ती पूर्ण करण्यासाठी सहाय्य आणि मदत कर. ही प्रार्थना आमचा उद्धार करता येशू ख्रिस्त याच्या नावात करतो म्हणून तो ऐक. आमेन. परमेश्वर कोण आहे हा विषय आहे आणि परमेश्वर कोण आहे ह्याचं आपण बघत असताना परमेश्वराला एक नाव आहे एलोहिम. अनेक वचन आहे त्याला. हिब्रू भाषेमध्ये त्याचं अनेक वचन असं होतं आणि परमेश्वर त्रैक परमेश्वर आहे आणि त्याचा आम्हाला बघायला भेटतो उत्पत्ती ह्याचा 1 अध्याय 1 आणि 2 वचनामध्ये. उत्पत्ती 1 अध्याय 1 आणि 2. कोणाला सापडल्यास तो वाचू शकता किंवा मी वाचू. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. आपल्याला दिसतं की ह्या ठिकाणी 2 व्यक्ती आहे. एक परमेश्वर आम्हाला दिसत आहे या ठिकाणी आणि दुसरा पवित्र आत्मा म्हणजे त्रैक परमेश्वर आपल्याला ह्या ठिकाणी पण दिसत आहे. आणि उत्पत्ती ह्याचा 1 अध्याय 26 वचनामध्ये पण, मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्या सदृश्य असा मनुष्य आपण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी यावर ते सत्ता चालवतील. इथं पण आपण बघतो की आपण करू म्हणजे अनेक वचन शब्द आला आहे. म्हणजे परमेश्वर एलोहिम म्हणजे हिब्रू भाषेमध्ये अनेक वचन आहे. एल म्हणजे अनेक वचन आणि आपल्याला उत्पत्तीमध्ये पण बघायला भेटतं की तो त्रैक परमेश्वर आहे आणि तो एक नाही तर तो अनेक वचनामध्ये आपल्याला बघायला भेटतं. आणि उत्पत्ती 2:5 मध्ये आपल्याला बघायला भेटतं की परमेश्वराला मूळ भाषेत याह्वे म्हणत. 2:5 कोणीतरी वाचेल, सापडला असेल तर. परमेश्वर देवाने आकाश व पृथ्वी ही केवळ शेतातले कोणतेही पृथ्वीवर नव्हते आणि शेतातील कोणतीही वनस्पती उगवली नव्हती, कारण परमेश्वर देवाने अजून पृथ्वीवर पाऊस पाडला नव्हता आणि जमिनी मशागत करायला कोणी मनुष्य नव्हता. परमेश्वर ह्या ठिकाणी बघायला भेटतं आपल्याला त्याचं मूळ त्या खाली बघायला भेटतं याह्वे किंवा यहोवा असं म्हटलं आहे. तर याह्वे पहिले त्याला याह्वे म्हणत. यहोवा हा मूळ भाषेत शब्द नाही आहे. तर याह्वे हा आला कुठून, यहोवा हा शब्द आला कुठून तर आपल्याला बघायला भेटतं याह्वे यहोवा कसा बनला. इस्रायल परमेश्वराचे नाव मुखातून घेत नव्हते. त्यांच्यामध्ये भय होते. त्यासाठी ते याह्वेच्या जागी अदोनाय म्हणत. अदोनायचा अर्थ प्रभू असे म्हणत. अदोनाय सर्वांसाठी कॉमन होते. समय काळ बदलत गेला. आदर परमेश्वराप्रती त्यांचा आदर जो होता तो कमी होत गेला आणि व्हायला काढून त्याने जे हा साऊंड राहून गेला त्या ठिकाणी आणि अनुवादाने हे केले आहे. आणि म्हणजे आम्हाला बघायला भेटतं की मूळ भाषा
ह्याची याह्वे आहे, परमेश्वराचं नाव याह्वे. त्याच्यानंतर त्या बोली भाषामध्ये त्याला अदोनाय म्हणत होते आणि अनुवादाने त्याचं नाव यहोवा केले. यहोवा हा शब्द आपल्याला बायबलमध्ये 6,500 वेळा बघायला भेटतो. तर परमेश्वराचं एलोहिम म्हटलं आहे, म्हणजे तो अनेक आहे. आणि यहोवा, याह्वे, अदोनाय आणि जेहोवा असे त्या ठिकाणी आहे. याह्वे इस्रायलाला व्यक्तिगत नाव कळविले. परमेश्वराने आपल्या इस्रायल लोकांना त्याचं वैयक्तिक नाव कळविले. ते काय? स्वतःचे नाव. म्हणजे काय? याह्वे आपल्या त्या ठिकाणी बघायला भेटतं. याह्वेचा अर्थ काय आहे तर आपल्याला बघायला, याह्वेचा अर्थ असा आहे की करार, प्रतिज्ञा आणि वचन. आणि हा त्याचा एक गुण आहे. परमेश्वर आपण नाव बघितलं, त्याचा स्वभाव आणि त्याचा गुण, त्याच्यामधला हा एक गुण आहे की यहोवा, त्याचा गुण आहे. याह्वेचा गुण काय आहे? तो परमेश्वर मनुष्यासोबत आपली वाचा तयार करतो, म्हणजे करार करतो मनुष्यासोबत. आणि तो करार केल्यानंतर तो पूर्ण पण तो करतो. तो परमेश्वर आणि मानवामध्ये झालेला पवित्र करार म्हणजेच परमेश्वराची वाचा होय. या करारामध्ये परमेश्वर मानवाला आशीर्वाद देण्याचे आणि त्याचे रक्षण करण्याचे वचन देतो आणि मानव त्या बदल्यात त्याची आज्ञा पाळण्याचे वचन देतो. म्हणजे ह्या ठिकाणी आम्हाला एक बॉन्डिंग दिसते परमेश्वरासोबत. आणि निर्गम ह्याचं आम्हाला बघायला भेटतं. निर्गम ह्याचा 34 अध्याय आणि 6 वचनामध्ये की परमेश्वर त्याचं नाव प्रगट करत आहे आणि त्याचा स्वभाव त्या ठिकाणी प्रगट करत आहे. है ना? कोणीतरी वाचेल त्या ठिकाणी निर्गम ह्याचा 34 अध्याय वाचतो मी. परमेश्वराने त्याच्या समोरून जाताना अशी घोषणा केली, परमेश्वर दयाळू व कृपाळू देव, मंद क्रोध, दयेचा व सत्याचा सागर, हजारो जनावर दया करणारा, अन्याय, अपराध व पाप यांची क्षमा करणारा, पण अपराधी जनांची मुळीच गय न करणारा असा तो वडिलांच्या दुष्टाईबद्दल पौत्रांचा 3ऱ्या व 4थ्या पिढीपर्यंतही समाचार घेतो. ह्या ठिकाणी परमेश्वराने त्याचा स्वभाव आणि त्याचं नाव ह्या ठिकाणी प्रगट केलं आहे. आणि ही वाचा परमेश्वर मनुष्यासोबत नाते जोडण्यासाठी करतो. है ना? ह्या ठिकाणी आम्हाला बघायला भेटतं की परमेश्वर त्याचं नातं मनुष्यासोबत जोडण्यासाठी करत आहे. ह्या कराराचा अर्थ तोच आहे, याह्वे ह्याचा अर्थ. आणि आम्हाला एक बघायला भेटतं की परमेश्वराने मनुष्यासोबत नातं जोडण्यासाठी ज्यावेळेस तो पापात गेला त्यावेळेस आम्हाला बघायला भेटतं की सरांनी आपल्याला एक चार्ट शिकवला होता. आठवतं का प्रत्येकाला हा चार्ट? है ना? की त्याला नातं जोडायचं आहे त्याच्यासोबत त्याला वाचा बांधायची आहे. तर आम्हाला बघायला भेटतं की आदाम, नूह, अब्राहम, त्याच्यानंतर सिनाय पर्वतावर, मग याजकांसोबत आणि 6वा दावीद. हे आपल्याला जुन्या करारात बघायला भेटतं. आणि नवीन करारात आपल्यासोबत त्यांनी ख्रिस्तासोबत त्या 2 वाचा बांधल्यात, म्हणजे 8 वाचा आहेत असं आपल्याला त्या ठिकाणी शिकवण्यात आलं होतं. तर आज परमेश्वर आपल्यासोबतही कोणतीतरी वाचा आणि संबंध जोडायचा प्रयत्न करत आहे. तर आपल्याला बघायला भेटतं की संबंध जोडण्यासाठी त्यांनी तो अदृश्य परमेश्वर आहे. त्याचा एक गुण, अजून एक गुण आहे की तो अदृश्य परमेश्वर आहे. आणि त्या अदृश्य परमेश्वराला प्रगट करण्यासाठी आम्हाला 4 गोष्टी बघायला भेटतात की तो सृष्टीच्या द्वारे त्याने स्वतःला प्रगट केलं. दुसरी गोष्ट, तो विवेक आणि मन ह्याच्याद्वारे त्यांनी प्रगट केलं. आणि व्यवस्था त्याच्याद्वारे, भविष्यवक्त्याद्वारे आणि शेवटी त्याच्या पुत्राद्वारे त्याने स्वतःला प्रगट केलं आहे. आणि योहान 1:14 मध्ये एकुलत्या एकाचे गौरव त्याने प्रगट केले. मग योहान ह्या ठिकाणी कसा म्हणत आहे तर योहान कसे लिहिले? कारण त्याने येशूचे रूपांतर होते वेळी बघितले म्हणून तो सांगत आहे त्या ठिकाणी. आणि योहान 14:6 मध्ये असं म्हणतो की परमेश्वराचे रूप त्यांनी प्रगट केले आहे. काय? तर तो मार्ग, सत्य आणि जीवन म्हणतो. येशू ख्रिस्त काय म्हणतो की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. परमेश्वराची इच्छा, योजना अशी होती की त्याला त्यांनी काय करावं? दुःख द्यावं. तर आम्हाला बघायला भेटतं यशाया 53 आणि 10 मध्ये, परंतु येशूने परमेश्वराची योजना पूर्ण केली. त्याने आपले पाप स्वतःवर घेतले, आम्हाला
वाचवले आणि आपल्याला मार्ग दिला, जो सार्वकालिक जीवन देतो. सत्य जे वचन त्याच्यावर विश्वास ठेवतात शिकवते, पापापासून वाचवते. आपल्याला सत्य आपल्याला काय करते? आम्हाला पापापासून वाचवते. सत्य आम्हाला शिकवते, त्याचं वचन आम्हाला शिकवते. त्याचा स्वभाव तो आहे. परमेश्वराचा काय स्वभाव आहे की आम्हाला योहान 3:16 मध्ये बघायला भेटतं की त्याने आमच्यावर काय केली आहे? प्रीती केली आहे आणि त्याचा एकुलता एक पुत्र त्याने आमच्यासाठी दिला आहे, आमचा नाश होऊ नये म्हणून आम्हाला ह्या ठिकाणी बघायला भेटतं की देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरे प्रमाणे केली पाहिजे. त्याचा आम्हाला बघायला भेटतं योहान ह्याचा 4 अध्याय आणि 4 आणि 24 वचन. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेप्रमाणे केली पाहिजे. एक मला बोलायचं होतं की बाबा वरतून जाऊ नका देऊ, है ना, वरून जे वचन आपण जे ऐकत आहोत, सर सांगताय किंवा रुवा दादा सांगताय किंवा मी सांगत आहे, कुणी वचन वरून नका जाऊ देऊ. वरून गेलं म्हणजे काय होईल? बोला पडा, वरून गेलं तर काय होईल? वरून गेलं तर तू मरून जाशील बाबा. वरून गेला तर तू मरून जाशील. खरं पाप एकदा आमच्या डोक्यात वचन नाही गेलं तर काय होऊन जाऊ? आमच्या शेवटी काय आहे? मृत्यूच आहे, है ना. तर आम्ही आमच्या बुद्धीला तयार करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं आत्म्याने म्हणजे ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी वचन सांगत आहे, आत्म्याने म्हणजे मनापासून, है ना, म्हणजे भावनेने आणि खरेप्रमाणे ह्याच्या क्रमानुसार त्याची उपासना केली पाहिजे. आणि उपासना परमेश्वराला प्रसन्न करते. परमेश्वराला संतुष्ट करण्यासाठी आम्ही जी पूर्ण श्रद्धेने त्याची प्रीती जो सन्मान आहे त्याला प्रगट करणे. उपासना म्हणजे परमेश्वराला प्रसन्न करणे आहे, है ना. आणि उपासना काय आहे तर आम्हाला ते बघायला भेटतं अब्राहमाच्या जीवनामध्ये. अब्राहमाने कशी उपासना केली? 22 आणि 5 उत्पत्ती ह्याचा 22वा अध्याय आणि 5 वचन सापडलं कोणाला? अब्राहम आपल्या सेवकास म्हणाला, येथे गाढवाजवळ थांबा. मुलगा व मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो. हा उपासना करण्यासाठी गेला आपल्या मुलाला, है ना. कशी गेला तर आपल्या त्याचं इब्री पत्रामध्ये पण त्याचं आम्हाला उत्तर बघायला भेटतं की 11वा अध्याय 17 आणि 19 वचन. इब्री पत्र ह्याचा 11वा अध्याय आणि 17 ते 19 वचन. अब्राहमाने आपली परीक्षा होत असता विश्वासाने इसाकाचे अर्पण केले. ज्याने वचने स्वीकारली होती तो आपल्या एकुलत्या एकाचे अर्पण करीत होता. त्याला असे सांगण्यात आले होते की इसाकाच्याच वंशाला तुझे संतान म्हणतील. तेव्हा मेलेल्यातून देखील उठवावयास देव समर्थ आहे हे त्याने मानले आणि त्याने त्या स्थितीतून लाक्षणिक अर्थाने तो त्याला परत मिळाला. विश्वासाने अब्राहमाने इसाकाचं काय केलं? अर्पण. म्हणजे तो उपासना करत आहे, म्हणजे स्वतःचं जे आहे ते काय करत आहे? अर्पण करत आहे. आणि परमेश्वराची इच्छा हीच आहे की तुमच्यासोबत ज्यावेळेस तो बॉन्डिंग करतो म्हणजे एक करतो त्यावेळेस त्याची इच्छा आहे की तुम्ही पण त्याच्या आज्ञेचं पालन करावं. जे वचन तुमच्याकडे येतं त्या वचनाप्रमाणे तुम्ही काय करावं? आचरण करावं. आणि ज्यावेळेस तुम्ही त्या वचन तुमच्याकडे येतं त्या वचनासोबत तुमचा संयोग झाला नाही तर इस्रायलांनी जसा नाश झाला तसा तुमचा आणि माझा पण नाश होणार आहे. हे आम्हाला कुठं बघायला भेटतं तर पाऊल म्हणतो करंथीकरास पत्रामध्ये 10व्या अध्यायामध्ये 1 ते 5 वचनामध्ये काय म्हणत आहे त्या वचनाकडे आपण बघू. करंथीकरास पत्र ह्याचा 10वा अध्याय 1 पासून पुढं. बंधूंजनो हो, आपले पूर्वज सर्वच मेघाखाली होते आणि समुद्रातून ते सर्व पार गेले. मेघ व समुद्र ह्यांच्याद्वारे मोशेमध्ये त्या सर्वांचा बाप्तिस्मा झाला.
त्या सर्वांनी एकाच प्रकारचे आध्यात्मिक अन्न सेवन केले आणि ते सर्व तेच आध्यात्मिक पाणी प्याले, कारण ते आपल्या मागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून पित होते. तो खडक तर ख्रिस्त होता. या गोष्टीविषयी तुम्ही अनजान असावे अशी माझी इच्छा नाही. तरी त्यांच्यापैकी बहुतेकांविषयी देव संतुष्ट नव्हता, यामुळे त्यांचा रानात नाश झाला. का रानात नाश झाला? की परमेश्वर त्यांच्यासोबतच संतुष्ट नव्हता. आणि परमेश्वर, मग आता इथं असा प्रश्न येतो की माझा परमेश्वर कसा संतुष्ट होईल मग? तर त्याचं उत्तर आम्हाला इब्रिकरास पत्र ह्याचा 11वा अध्याय आणि 6 वचनामध्ये बघायला भेटतं की आमचा परमेश्वर संतुष्ट कसा होईल. हानोकाला मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून त्याला विश्वासाने लोकांतरी नेण्यात आले आणि तो सापडला नाही, कारण त्याला देवाने लोकांतरीत नेले. लोकांतर होण्यापूर्वी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली की तो देवाला संतोषवित असे, आणि विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे. कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाराही तो प्रतिफळ देणार आहे. म्हणजे तो आहे असा प्रथमतः आम्हाला काय पाहिजे? विश्वास. ज्यावेळेस तो वचन आमच्याकडे देतो त्या वचनावर आम्ही काय केलं पाहिजे? विश्वास ठेवला पाहिजे. नाही, तुमच्याकडे जे वचन तुमच्याकडे येतं त्या वचनावर तुम्ही विश्वास ठेवला नाही, त्या वचनासोबत तुम्ही विश्वास योग्य राहिले नाही, तर जसे रानात इस्रायल लोक नाश पावले तसा तुमचा आणि माझा पण नाश होईल. तर त्याचं अजून एक आम्हाला इब्रिकरास पत्रामध्ये आम्हाला अजून एक त्या ठिकाणी बघायला भेटतं. 3रा अध्याय आणि 15 वचनापासून मी वाचतो. शास्त्रात असे म्हटले आहे, आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर इस्रायल लोकांनी चीड आणली होती तशी तुम्ही आपली मने कठीण करू नका. कारण ऐकूनही कोणी चीड आणली? मोशेच्या द्वारे मिस्रातून निघालेले सर्वच नव्हत काय? आणि 40 वर्ष तो कोणावर संतापला? ज्यांनी पाप केले, ज्यांची प्रेते रानात पडली त्यांच्यावर नव्हे काय? आणि शपथ वाहून तो कोणाला म्हणाला की तुम्ही माझ्या विसव्यात येणार नाही? ज्यांनी अवज्ञा केली त्यांनाच की नाही? तरी यावरून आपल्याला दिसून येते की अविश्वासामुळे त्यांना आत येता आले नाही. म्हणून त्याच्या विसाव्यात येण्याविषयीचे वचन अद्यापि देऊन ठेवले आहे. यामुळे तुम्हातील कोणी त्याला अंतरल्यासारखे दिसू नये म्हणून आपण भिवून वागू. कारण त्यांच्यासारखी आपल्याला ही सुवार्ता सांगण्यात आली आहे, परंतु ऐकलेले वचन त्यांना लाभदायक झाले नाही, कारण त्यांचा ऐकणाऱ्यामध्ये विश्वासाबरोबर संयोग झाला नाही. त्यांनी वचन ऐकलं पण त्या वचनासोबत त्यांचा काय झाला? विश्वासासोबत संयोग झालाच नाही, संबंध झालाच नाही. आज तुमचा आणि माझा ज्यावेळेस वचन आपल्याकडे येतं त्या वचनासोबत आमचा संबंध होणारच नाही, तोपर्यंत आम्ही परिपूर्णतेकडे जाणारच नाही. आमचा विश्वास कधी वाढेल? म्हटलंय रोमकरास पत्र याचं 10वा अध्याय 17 वचनामध्ये की विश्वास हा ऐकल्याने येतो, है ना? विश्वास सुनने से और सुनना मसीह के वचन से होता है. आमचं ऐकणं कुठं आहे? आम्ही जगिक गोष्टीमध्ये जास्ती ऐकू तर आमचा विश्वास जगिक गोष्टीमध्ये जास्ती जाईल, है ना? कारण का कधी कधी आम्ही रोडने जाताना म्हणतो की अरे मांजर आडवी गेली तर काय करा? 7 पावलं पाठीमागे या. किंवा काय कुणी काय ठेवलं असेल त्या ठिकाणी आम्ही जाणार नाही, साईडने जाऊ. का? कारण का आम्हाला जगातून कुणीतरी सांगितलेलं आहे, त्यामुळं आमचा विश्वास असा दृढ झालेला आहे. पण ज्या वेळेस आम्ही वचनांमध्ये वाढू, ज्यावेळेस परमेश्वर आमच्यासोबत बोलेल त्यावेळेस आमचा विश्वास काय होईल? मजबूत होईल. आणि इस्रायल लोकांना परमेश्वर तेच सांगत आहे आणि तुम्हा सांगत होता, आणि आजही परमेश्वर तुम्हाला आणि मला तेच सांगितलंय की ज्यावेळेस तुमचा आणि माझा विश्वास परमेश्वर जे वचन देतो त्याच्यावर आम्ही मजबूत असतो त्यावेळेस आम्हाला पुढे जाता येईल, नाहीतर नाही. तोच परमेश्वर आम्हाला सांगत आहे. आज तुमचा आणि माझा विश्वास मजबूत आहे का? नाही तर जसा इस्रायलाचा रानात नाश झाला तसा आमचाही नाश होऊ शकतो. ज्यावेळेस वचन आम्हाला सांगत आहे की आम्ही त्याच्या वचनाप्रमाणे आचरण आम्हाला करायचंय, तीच गोष्ट या 7व्या वचनामध्ये पण तेच सांगितलंय. 3 आणि 7 मध्ये यावरून पवित्र आत्मा म्हणतो, त्याप्रमाणे आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर रानातील परीक्षेच्या दिवशी इस्रायल लोकांनी चीड आणली होती तशी तुम्ही आपली मने कठीण करू नका. ते तुमच्या वाडवडिलांनी कसोटी लावून
माझी परीक्षा केली आणि 40 वर्ष माझी कृत्य पाहिली. यामुळे त्या पिढीवर संतापून मी म्हणालो, ही संतती भ्रष्ट अंतःकरणाचे लोक आहेत, यांनी माझे मार्ग जाणले नाहीत. म्हणून मी रागाने शपथ म्हणून म्हणालो, हे माझ्या विसाव्यात निश्चित येणार नाही. आजही परमेश्वर तीच चेतावणी आम्हालाही देते पवित्र आत्म्याद्वारे की विश्वास आणि शेवटच्या काळात विश्वासाचा त्याग होईल असा पवित्र आत्मा म्हणतो. कोणाला सांगत आहे? पाऊल तिमोथेला सांगत आहे. 1 तिमोथी ह्याचा 4 अध्याय आणि 1 वचन काय म्हणतो? वाचायला सापडलं कोणाला तर? आत्मा स्पष्ट म्हणतो हो, की पुढील काळात विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील. विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील, है ना. पवित्र आत्मा स्पष्ट म्हणत आहे. प्रत्येक दासाद्वारे, सेवकाद्वारे, ज्यांनी जे प्रभूने जे नेमलेले दास आहेत त्यांच्याद्वारे स्पष्टपणे सांगत आहे. तो आजही वचनाद्वारे, त्याच्या दासांद्वारे, त्याच्या पुत्राद्वारे तो बोलून गेलाय आणि अजूनही बोलत आहे की विश्वासापासून तुम्ही आणि मी भटकायचं नाहीये. आम्हाला विश्वासामध्ये मजबूत व्हायचंय आणि विश्वासाचा त्याग होणार आहे. आज तुम्ही आणि मी वचनामध्ये मजबूत आहो का? आमचे वचन पाठ आहेत का? त्यामुळं सर कंटिन्यू सांगतात की तुमचे काय करा, नोटबुक ठेवा सोबत, यासाठी की तुमच्या मनामध्ये ते वचन लिहिले जावं. है ना. दावीदही म्हणतो की मी पाप करू नये म्हणून तुझं वचन मी माझ्या अंतःकरणात साठवून ठेवतो. आणि ह्या वचनातून आम्हाला एकच बघायला भेटतं की परमेश्वर कोण आहे? तर परमेश्वर एलोहिम म्हणजे अनेक, इब्री भाषेमध्ये एल म्हणजे अनेक, आणि तो त्रैक परमेश्वर आहे. आपण बघितलं उत्पत्ती 1 ते 2 वचनामध्ये आणि 1:26 मध्ये. आणि परमेश्वर त्याला मूळ भाषेत याह्वे म्हटलं आहे. आणि याह्वेचा अर्थ आम्ही बघितला की तो कराराचा परमेश्वर आहे. म्हणजे आमच्यासोबत करार करतो, संबंध, नाते जोडतो आणि ते नाते आमच्यासोबत तो जोडतो यासाठी की त्यांनी आमच्यासोबत संबंध जोडायचा त्याला आहे. आणि त्याचं गुण आम्ही बघितलं की तो अदृश्य परमेश्वर आहे. परमेश्वर त्याचे सृष्टीतून त्याला प्रगट केलं, विवेक आणि मनामध्ये त्या स्वतःला प्रगट केलं. तिसरी गोष्ट आपण बघितली व्यवस्था, आणि चौथी गोष्ट भविष्यवक्ताद्वारे, आणि शेवटी पुत्राद्वारे तो आमच्यासाठी बोलला आहे. आणि तो त्याचा स्वभाव आम्ही बघितला की तो प्रेम आहे आणि त्याची इच्छा आहे की तुम्ही आणि मी त्याची उपासना आत्म्याने आणि खरेप्रमाणे करायची. आत्म्याने म्हटलं तर म्हणजे भावनेने, आणि खरेप्रमाणे म्हटल्यानंतर क्रमानुसार त्याची उपासना आम्हाला करायची आहे. आणि उपासना आपण बघितली की अब्रामाचं उदाहरण त्या ठिकाणी बघितलं की अब्रामाने जी उपासना केली त्याने विश्वासाने आपल्या पुत्राला त्यांनी समर्पित केलं. आज तुम्हाला आणि मला विश्वासानेच त्याच्या वचनाद्वारे जे वचन आमच्याकडे येत आहे त्या वचनावर आम्हाला विश्वास ठेवून परमेश्वरासोबत विश्वासयोग्यतेने आम्हाला राहायचं आहे. आमेन. मी तर थांबतो. आपण प्रार्थना करू. प्रभू तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती, तुझी आराधना करतो बाप्पा. आजचा दिवस तू आमच्या जीवनात जोडलास त्याबद्दल तुझा आभार मानतो बाप्पा. तुझी इच्छा आहे की प्रभू आमच्यासोबत तू करार करावा, एक वचन देऊन माझ्या प्रभू त्या वचनाप्रमाणे आम्ही आचरण करावं, यासाठी तू आम्हाला सहाय्य आणि मदत कर माझ्या बाप्पा. तुझ्या वचनाद्वारे तू आमच्यासाठी बोलला की बाप्पा तुझे उपासक आत्म्याने आणि खरेप्रमाणे उपासना करणारे असावे बाप्पा. त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. आम्हा सर्वांना तू सहाय्य आणि मदत कर बाप्पा. धन्यवाद देतो. इथून पुढची वेळ का समय आम्ही तुझ्या हाती समर्पित करतो. तू आम्हाला चालव आणि वागव. ही प्रार्थना आमचा उद्धार करता येशू ख्रिस्त याच्या नावात करतो म्हणून तो ऐक. आमेन.